नमस्कार, मी सचिन फत्तेपुरे. शेती आधुनिक तंत्र या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आता जवळपास पावसाळा तोंडावरून ठेपलेला आहे. जवळपास 8 ते 15 दिवसाच्या मध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तरी जसं आपलं महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार म्हणतं, झाडे लावा झाडे जगवा, आणि ती काळाची गरज झालेली आहे. कारण पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा पडत आहे, टेम्परेचर भरपूर प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आपण सुद्धा फळबाग लागवडीचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात मुख्यतः आंबा. तर आज आपल्याकडे वेळ आहे. आज आपण जमिनीमध्ये खड्डे तयार करून ठेवायची आवश्यकता आहे आणि खड्डे तयार करायला पाहिजे. कारण आता फळबाग लावायची म्हटली की अगोदर खड्डे करावे लागेल की ते तापले जातील, जवळपास त्याची व्यवस्थित वाफ निघून जाईल. त्याच्यामुळे आपण खड्डे तयार करत असताना त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला M45 किंवा 22 टीन 20 ते 25 ग्रॅम हे त्या खड्ड्याच्या बुडाला टाकायचं आहे. त्यानंतर सेंद्रिय खत असेल, गांडूळ खत असेल, शेणखत असेल, हे एकत्र मिक्स करून त्यामध्ये ट्रायकोडर्मा हे मिक्सर करायचं आहे. कारण जेणेकरून त्या बुडाला उदयी, वाळवी, हुमणीचा त्रास भविष्यात होऊ नये किंवा कुठली बुरशी लागू नये. हे एकत्र मिक्स करून त्या खड्ड्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्यावरती मातीचा लेयर घ्यायचा आहे आणि मातीचा लेयर घेतल्यानंतर आपणाला जसं फळांची जे निवड करायची आहे, आंब्याची रोपांची, तर ते चांगल्या विद्यापीठातून किंवा चांगल्या नर्सरीमधून घ्यायचे आहे. कारण जसं आपले संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ते रोप आहे. ते रोप खात्रीशीर घ्यायचं आहे आणि त्या रोपांची लागवड करायची आहे. आणि त्या रोपांची लागवड केल्यानंतर त्या रोपांच्या बुडाला जवळपास 3 ते 4 इंच माती वरती लावायची आहे. कारण की जेणेकरून त्या पावसामुळे ती माती वाहून जाऊ नये त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात ज्या शेतकऱ्या बांधवांनी आता आंबे लागवड केलेली आहे जुनी, त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो बिरूडचा. कारण बिरूड हे लागल्यानंतर तो आंबा जवळपास पूर्ण नष्ट होतो किंवा एक झाडाला, अर्ध्या झाडांना फळ लागणं, अर्ध्या झाडांना नाही लागणं किंवा फांद्या वाळणं, आणि हे दीर्घायुष्य झाड जे जगायचं आहे ते कमी होतं. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे की सध्या आता ह्या परिस्थितीमध्ये 5 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 किलो चुना आणि दुसऱ्या बकेटामध्ये 5 लिटर पाणी आणि 1 किलो मोरचूत आणि त्याच्यामध्ये 50 ml क्लोरो पॉरिफॉस हे टाकून व्यवस्थित मिश्रण करायचं आहे. आणि त्या झाडांच्या बुडाला किंवा जिथे बिरूड लागलेले त्या ठिकाणी लावायचं आहे. बिरूड लागलेलं नसेल तरी पण आजच आपण लावून घ्या. त्यामुळे काय होईल की तुमची जे बिरूड लागणार आहे, जे की तुमची जाळ्या वगैरे झालेल्या आहेत, त्या नष्ट होतील आणि झाड आपलं दीर्घायुष्य होईल. आणि शेतकरी बांधवांनो, झाडांचा अंतराळ 10 बाय 10 ह्या पद्धतीने घ्या. जेवढा जास्त घेतला तेवढा उलट चांगला. कारण आता मी जिथे थांबलो आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता की आता इथे आंबा लागवड केलेली आहे, पण हे आंब्याच्या झाडाला बिरूड लागलेला आहे. आणि दुसरं जो आहे तो अंतर खूप कमी आहे. त्याच्यामुळे काय होईल की झाडं एकमेकांमध्ये अटकतील आणि व्यवस्थित होणार नाही आणि ते आंब्याचं झाड हे बिरूडनं पूर्ण वाळत आहे. तरी शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, माझ्या भगिनींनो, आपण स्वतः तरी आपल्या शेतामध्ये कमीत कमी एक तरी झाड लावा. कारण झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण व्यवस्थित ठेवा. जेणेकरून आपल्याला पावसाचा अंदाज दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा निसर्ग आपल्याला आपोआप वेळेवर देईल. आणि काही अडचण असेल तर माझा संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 90 11 11 45 66. धन्यवाद.